नमस्कार. आज सविताच्या किचन मध्ये बनते आहे ताकाची कढी. त्याच्यासाठी साहित्य घेतलंय, दही घेतलंय, त्याचं ताक करणार, बेसन, मीठ 2 चमचे बेसन, अर्धा चमचा हळद, 2 चमचे तेल, फोडणीसाठी जिरं, राई, हिंग, कढीपत्ता, लसूण आला, थोडासा कांदा, हे फोडणीसाठी. परत लसूण ठेचून घालणार, मिरची, खोबरं, कढीपत्ता, एवढं सगळं साहित्य आहे. आता हे सगळं मी वाटून घेणार मिक्सर. मिरची, लसूण, आलं, थोडासा कांदा, हे मी सगळं आधी वाटून घेणार आणि नंतर मग त्याच्यातच दही घालणार. थोडीशी हळद टाकते, त्याच्यातच मग मी आता हे दही घालून नंतर वाटून घेणार आणि त्याच्यातच हे 2 चमचे बेसन टाकणार. आता हे वाटून घेते. आता मी याच्यात दही घालते, बेसन घाल, हळद घालते सगळं, थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडस पाणी घालून मी वाटून घेते. हे एवढं असं बारीक झालं पाहिजे. आता मी हे फोडणीला घालणार आणि कढी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढं पाणी घालून तुम्ही कढी वाढवू शकता. गॅसवर टोप ठेवलाय, गॅस पेटवला, त्याच्यात हे आलं आणि लसूण ठेचून घेतले, 2 चमचे तेल घातलं, ते तेल गरम होईपर्यंत थांबते. थोडीशी राई घालून बघते. तेल तापलं, 1 चमचा राई घातली, 1 चमचा जिरं टाकलं, थोडासा हिंग, कढीपत्ता, लसूण ठेचून टाकले, चांगली ढवळून घे. चांगली ढवळून त्याच्यात आता कढी ओतून घेतली. मिक्सर मधून पाणी घातलं, जेवढी कढी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून आपण कढी
करू शकतो. तेवढं मी पाणी घालून कढी करते. आणि कढी सारखी ढवळत राहायची. कढीला उकाळा यायला द्यायचा नाही. कढी थोडीशी उकळी त्याच्यात 2 चमचे मीठ टाकलं. चांगली कढी ढवळत राहायची. थोडीशी साखर, 1 चमचा साखर टाकली. गॅस थोडा बारीक केला. अशी कढीला असा उकळी एवढी अशी आली पाहिजे. खूप उकळवायची नाही. असा टकटक आवाज आला पाहिजे. टकटक आवाज आला, चमचा वाजवून बघायचा. टकटक आवाज आला की कढी झाली असं समजायचं. कोथिंबीर टाकली, वरून कोथिंबीर टाकली. आता ही कढी खाण्यासाठी रेडी आहे. भाताबरोबर, चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता. गॅस बंद केला.